Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new poem from 6th standard and poem name is The Silver House. Silver House म्हणजे काय सांगितलेलं आहे इथं चांदीचं घर. एक चांदीचं घर आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. पिक्चर मध्ये जर तुम्ही बघितलं सो यू कॅन सी देअर की मून आहे जो चांदीसारखं सिल्वर सारखं काय होतं शाईन करतंय. देअर इज अ सिल्वर हाऊस इन द लवली स्काय. तर त्या मूनलाच काय सांगितलेलं आहे की ते काय आहे सिल्वर हाऊस आहे. मूनलाच त्यांनी काय म्हटलेलं आहे सिल्वर हाऊस म्हटलेलं आहे जे कुठे आहे स्कायमध्ये आहे. ॲज राऊंड ॲज अ सिल्वर क्राऊन. क्राऊन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे क्राऊन म्हणजे मुकुट होतो जे राणी किंवा राजा घालत असतात ठीक आहे. बट इथे याचं मिनिंग वेगळं आहे. क्राऊन म्हणजे अ सिल्वर कॉईन. सिल्वर कॉईन दॅट वॉज युज्ड इन इंग्लंड. असं सिल्वर कॉईन जे इंग्लंडमध्ये जुन्या काळात यूज केल्या जायचं. तर आपल्याला माहिती आहे कॉईनचा शेप कसा असतो सर्कलमध्ये राऊंड असतो. सो हा जो सिल्वर हाऊस आहे हा कसा दिसतोय राऊंड दिसतोय. इट टेक्स टू 2 weeks टू बिल्ड इट अप. हे जे सिल्वर हाऊस आहे हे तयार व्हायला किती आठवडे लागत असतात 2 आठवडे लागतात असं इथे सांगितलेलं आहे. अँड 2 टू पुल इट डाऊन. आणि ते नष्ट व्हायला ते मोडायला सुद्धा 2 आठवडे लागतात. आता इथे कशाचा संदर्भ दिलेला आहे किंवा कशाच्या कन्सेप्टमध्ये ते बोलत आहेत की इट टेक्स टू 2 weeks टू बिल्ड इट अप. म्हणजे तुम्हाला माहिती आहे न्यू मून आणि फुल मून. न्यू मून तयार व्हायला आणि फुल मून तयार व्हायला 2 weeks लागत असतात ज्याला आपण पौर्णिमा आणि अमावस्या म्हणत असतो. तर ठीक आहे बिल्ड इट अप म्हणजे काय तर फुल मून जेव्हा रेडी होत असतं तेव्हा आणि पुल इट डाऊन म्हणजे ते नष्ट व्हायला म्हणा किंवा ते तोडायला ते जे घर तर त्याला किती आठवडे लागतात 2 आठवडे म्हणजे अमावस्या. आता आपण बघूया देअर इज अ मॅन हू लिव्स इन द सिल्वर हाऊस इन अ लोनली सॉर्ट ऑफ वे. आता इथे पोएट म्हणत आहे की त्या सिल्वर हाऊसमध्ये एक माणूस सुद्धा राहतो इन अ लोनली सॉर्ट ऑफ वे. आणि तो कसा राहतो एकटा राहतो. जर तुम्ही पिक्चरमध्ये मूनला झूम करून बघितलं किंवा व्यवस्थितपणे बघितलं तर तुम्हाला काय दिसेल की तो ज्या मूनमध्ये ना एक छोटंसं घर दिसतं आणि तिथे एक माणूस दिसतोय. किंवा तुम्ही नॉर्मली पण मूनला बघितलं चंद्राला तर त्याच्यावर डाग आपल्याला दिसत असतात व्यवस्थित आपण बघितलं तर. तर काही लोक असं म्हणतात की ते डाग जे चंद्रावरती आहे ते काय आहे कोणीतरी माणूस तिथे राहतो आणि तो कसा राहतो एकटा राहतो कारण त्याच्याबरोबर कोणीही दिसत नाही. बट व्हॉट हिज नेम इज नो वन नोज. पण कोणालाच माहिती नाही की त्याचं नाव काय आहे. और नो वन लाईक्स टू से. आणि जरी कोणाला त्याचं नाव माहिती असेल तरी कुणीही त्याचं नाव सांगत नाही. Yet when you go to bed tonight, just draw the window blind and peep out at the silver moon, this lonely man to find. काय सांगितलेलं आहे बघा. Yet when you go to bed tonight, जेव्हा तुम्ही झोपायला रात्री बेडवर जाणार जस्ट ड्रॉ द विंडो ब्लाइंड. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे कर्टन्स असतात विंडोजला ज्याला आपण पडदे म्हणत असतो. पण जे फॉरेन कंट्रीजमध्ये आपण बघतो तर ते कर्टन्सच्या जागेवरती ब्लाइंड्स लावत असतात ज्याला दोरी असते. ती दोरी ओढली तर ते विंडोला ते ब्लाइंड्स खाली येत असतात आणि पूर्ण रूममध्ये काय होत असते बाहेरचा जो प्रकाश आहे तो आत येत नाही. बघा इथे दिलेलं आहे विंडो ब्लाइंड मीन्स अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर द विंडो. अ विंडो ब्लाइंड कीप्स आउट लाईट. सो विंडो ब्लाइंडचं काम काय असतं की बाहेरचा जो प्रकाश आहे तो आतमध्ये येऊ देत नाही. येट वेन यू गो टू बेड टुनाईट जस्ट ड्रॉ द विंडो ब्लाइंड. जसंच तुम्ही बेडवर गेलात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे विंडो ब्लाइंड्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. अँड पीप आउट ॲट द सिल्वर मून. आणि सिल्वर मूनकडे जरा डोकावून बघायचं. पीप आउट म्हणजे काय डोकावून बघणे. खिडकीतून तुम्हाला त्याच्याकडे काय करायचं आहे डोकावून बघायचं आहे. दिस लोनली मॅन टू फाइंड. होऊ शकतं कदाचित तुम्हाला तो जो एकटा राहणारा माणूस आहे तो तिथे दिसेल. बट इफ हिज हाऊस इज टेकन डाऊन अँड ऑल द स्काय इज बेअर. काय सांगितलेलं आहे जर त्याचं घर तोडणं म्हणजे खाली घेऊन आले किंवा मोडण्यात आलं तर पूर्ण स्काय कसं दिसेल आपल्याला बेअर दिसेल म्हणजे एकदम खाली खाली दिसेल. बेअर म्हणजे काय रिकामा. असं कधी होते जेव्हा अमावस्या असते जेव्हा
न्यू मून होत असते त्यावेळेस आपण बघतो फुल मूनची प्रोसेस झाल्यानंतर पूर्ण जी आहे आकाशामध्ये सगळीकडे अंधार दिसतो, काळा काळा आकाश दिसत असतो आणि थोडंसं पण प्रकाश दिसत नाही आपल्याला बाहेर. तर बट इफ हिज हाऊस इज टेकन डाऊन अँड ऑल द स्काय इज बेअर देन गो टू बेड बिकॉज ऑफ कोर्स द पुअर मॅन वोंट बी देअर. तर काय सांगितलेलं आहे, जर स्काय बेअर असेल, स्काय रिकामा असेल आणि त्याचं घर जर खाली आलेलं असेल, सो तुम्हाला त्यावेळेस काय करायचं, देन गो टू बेड, तुम्हाला बेडमध्ये जायचं आणि झोपायचे. बिकॉज यू विल नॉट बी सॉरी यू वोंट बी पुअर मॅन फाइंड देअर, तुम्ही त्या म्हाताऱ्या माणसाला तिथे शोधू शकणार नाही. आणि याचे पोएट कोण आहे, जॉन ली. सो स्टुडंट, ही होती छोटीशी पोएम द सिल्वर हाऊस. जर समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.